साक्री येथील श्री गांगेश्वर शिवपुराण कथा साक्री व पिंपळनेर समितीतर्फे दिनांक 24 ते 30 जानेवारी दरम्यान परमपूज्य पंडित मिश्राजी यांचे शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे। सभा मंडप आणि महाराजांचे व्यासपीठाचे काम शेवटच्या टप्प्यात सुरू असून दिनांक 23 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजेपासून साक्री शहरातून महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी कथा मंडपापासून अर्धा किलोमीटरवर पार्किंगची सोय करण्यात आली आहे। तर भाविकांनी सर्व सुविधा पुरवण्यासाठी श्री गांगेश्वर शिवपुराण कथा साक्री व पिंपळनेर समितीतर्फे परिश्रम घेण्यात येत आहे। यजमान कक्ष असणार आहे, त्याच्यामध्ये महारुद्राभिषेकवाल्यांचा कक्ष आहे आणि नंतर 21 रुपयावाल्यांची पाचची व्यवस्थापन केलेली आहे। उजवीकडे त्या ठिकाणी भोजन कक्ष आहे, त्याच्या पलीकडे शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि डावीकडे इकडे पुरुष वर्गाची शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। श्री शिवाय नमस्ते। श्री शिवाय नमस्ते। हर हर महादेव। श्री शिवाय नमस्ते। साक्री पंचक्रोशीमध्ये दिनांक 24 जानेवारी ते 30 जानेवारी शिवमहापुराण कथेचं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आता मंडपाच्छादनाचं वॉटरप्रूफ मंडपाच्छादनाचं काम चालू आहे। काम हे 3ऱ्या टप्प्यात आहे। अजून 1 ते 2 दिवसामध्ये काम परिपूर्ण होईल। या ठिकाणी मंडपामध्ये 5 ते 7 लाख लोकांची बसण्याची व्यवस्था, आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि बाहेर जो पॅसेज आहे, जी जागा आहे, या ठिकाणी साधारणतः 15 ते 17 लाख पब्लिक उभी राहून बसून कथा ऐकू शकते अशी सुसज्ज व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पलीकडेच भोजन भंडाऱ्याची व्यवस्था आहे। येणाऱ्यांना सर्व भाविकांना या ठिकाणी भरपेट भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यानंतर पाण्याची शौचालयाची व्यवस्था या ठिकाणी आहे। बाहेरगावाहून येणारे जे भाविक आहेत, शिवभक्त आहेत, जसे गुजरातकडनं येणारे असतील तर त्यांना इथून पाऊण ते 1 किलोमीटर अंतरावर 4 पार्किंगची सुविधा केलेली आहे। नाशिककडनं येणारे जे भाविक असतील त्यांना तिकडे 2 ठिकाणी पार्किंगची सुसज्ज व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यानंतर नंदुरबार आणि धुळ्याकडून येणारी जी मंडळी असेल, शिवभक्त असतील, त्यांना तिकडे भव्य दिव्य अशी 4 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी साधारणतः 15 ते 16 लाख पब्लिक येण्याची, शिवभक्त येण्याची शक्यता आहे।